नमस्कार मंडळी. होळीला मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि संक्रांतीला शेंगापोळी हे समीकरणच आहे. टम्म फुगलेली शेंगापोळी, गूळ बाहेर न येणारी, वातड न होणारी, सारण पूर्ण कडेपर्यंत जाणारी, आज आपण मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत अशी शेंगापोळी करणार आहोत. 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 8 दिवस ही पोळी टिकते. तर सर्वात प्रथम शेंगापोळीसाठी आपण सारण तयार करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून मध्यम आचेवरती अशा प्रकारे मी खरपूस भाजून घेतले. खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले ना तर पोळी छान खमंग अशी लागते. शेंगदाणे भाजल्यानंतर अशा प्रकारे साल निघाली ना तर समजायचं खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता शेंगदाणे भाजलेले एका प्लेटमध्ये काढून त्याच पॅनमध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी तीळ देखील छान तडतडेपर्यंत सतत हलवत मध्यम आचेवरती छान भाजून घेऊयात. तीळ देखील छान तडतडायला लागलेले आहेत. आता गॅस बंद करून तीळ देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. भाजलेले 2 जिन्नस थंड होईपर्यंत पोळीसाठी आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी 2 वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ, ज्या वाटीने मी शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता पाव चमचा मीठ आणि पोह्याच्या चमच्याने 1 चमचा त्यामध्ये साजूक तूप घालून घेऊयात. साजूक तूप घातल्यामुळे पोळी छान खुसखुशीत अशी होते आणि वातड देखील होत नाही. संपूर्ण पिठाला तूप लागल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूठ वळली जाते. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चपातीपेक्षा हलकीशी आपण घट्टसर ही कणिक मळून घेऊयात. शेंगापोळीसाठी कणिक व्यवस्थित मळून घेतली ना तर अजिबात सारण पोळीच्या बाहेर येत नाही. कणकेचा गोळा करून घेतल्यानंतर थोडंसं तेल घालून 2 ते 3 मिनटं ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे कणिक मळून घेतली. आता एका बाजूला शेंगापोळीचं सारण होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण ही कणिक छान भिजवून घेऊयात. शेंगापोळीसाठी कणिक जास्त वेळ भिजवून ठेवली तर ती पातळ होते आणि पोळी लाटताना ती फुटली जाऊ शकते. फक्त 15 मिनिटेच कणिक भिजवून घ्यावी. भाजून थंड केलेले शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये सालीसकट घालून अशा प्रकारे मी रवाळ वाटून घेतलेले आहेत. अजिबात शेंगदाणे तेल सुटेपर्यंत वाटू नका. शेंगदाणे वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण जे पाव वाटी तीळ भाजून घेतलेले होते ना ते देखील घालून रवाळ असे वाटून घेणार आहोत. हे दोन्हीही जिन्नस खूप जास्त तेल सुटेपर्यंत वाटून घेतले ना तर पोळी ही वातड अशी होते आणि महत्त्वाचं म्हणजे पोळी खाताना आतील जे सारण आहे ना ते देखील टाळायला चिकटलं जातं. सुरुवातीला ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने 1.25 वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेऊयात. गूळ हा तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सारणामध्ये छोटासा तरी गुळाचा खडा राहिला ना तर 100% पोळी लाटताना फुटते. त्यामुळे गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सारण आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात, जेणेकरून एखादा गुळाचा खडा राहिला असेल ना तो देखील व्यवस्थित मिक्स होईल. तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपले शेंगापोळीसाठी एकसारखे सारण तयार झालेले आहे. हे सारण तयार करून ठेवलं ना तर हवाबंद डब्यामध्ये बाहेर देखील महिनाभर टिकले जाते. अजिबात ते खराब देखील होत नाही. ह्या सारणापासून शेंगदाण्याची करंजी किंवा थोडंसं वितळलेलं तूप घालून शेंगदाण्याचे लाडू देखील करू शकता. अशा प्रकारे सारण तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला 15 मिनिटे कणिक देखील छान भिजलेली आहे. आता पोळी कितपत लहान किंवा मोठी करायची आहे ना त्यानुसार कणकेचा गोळा घेऊन सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून अशा प्रकारे जाडसर आपण सुरुवातीला लाटी लाटून घेऊयात. अजिबात पातळसर अशी लाटी लाटू नका. अशा प्रकारे छोटी लाटी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात. लाटी कितपत लहान किंवा मोठ्या आकाराची लाटली ना त्यानुसार त्यामध्ये सारण घालावं. लाटीमध्ये मावेल एवढे सारण भरून झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व पाकळ्या एकत्रित आणून एक उंडा करून हातावरती आपण तो थोडासा दाबून घेणार आहोत. हातावरती उंडा असा दाबून घेतल्यामुळे सारण सर्वत्र बाजूने व्यवस्थित पसरले जाते
आणि महत्त्वाचं म्हणजे शेंगापोळी देखील व्यवस्थित लाटता येते. थोड्याशा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून आता आपण आलटून पलटून हलकीशी जाडसर अशी ही शेंगापोळी लाटून घेऊयात. आलटून पलटून पोळी लाटून घेतल्यामुळे दोन्ही बाजू छान पातळसर अशा पोळीच्या होतात. एका बाजूने लाटी लाटली ना तर एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ अशी शेंगापोळी होते. अशा प्रकारे तुम्हाला उंडा करायचा नसेल ना तर नेहमी आपण पुरणपोळीसाठी ज्याप्रमाणे उंडा करतो ना तसा देखील शेंगापोळीला करू शकता. शेंगापोळी मऊ लुसलुशीत पाहिजे असेल तर लाटी जाड लाटावी आणि खुसखुशीत हवी असेल ना तर जेवढी शक्य आहे तेवढी पातळसर लाटून घ्यावी. मध्यम आचेवरती तवा गरम झाल्यानंतर तव्याला थोडंसं तूप लावून आता आपण आलटून पलटून अशा प्रकारे ही शेंगापोळी भाजून घेऊयात. शेंगापोळी पलटी करताना देखील व्यवस्थित ती करावी, नाहीतर ती फुटण्याची जास्त शक्यता असते. तुपाऐवजी तुम्ही शेंगापोळीला तेल लावलं तरीही चालेल. आमच्या घरामध्ये सर्वांना मऊ लुसलुशीत शेंगापोळी आवडते. तुम्हाला खुसखुशीत शेंगापोळी आवडत असेल तर पातळसर लाटी लाटून घेतली तरीही चालेल. शेंगापोळी पहा किती टमकन अशी फुगलेली आहे. दोन्ही बाजूने छान खरपूस अशी शेंगापोळी भाजून झाल्यानंतर आता आपण ती काढून घेऊयात. शेंगापोळी करताना कमी सारण भरलं ना तर शेंगापोळी अजिबात चवीला लागत नाही. त्यामुळे लाटीमध्ये मावेल एवढं सारण भरून घेतलं ना तर शेंगापोळी चवीला देखील खूप भारी लागते. मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा शेंगापोळी केली ना तर आत्तापर्यंत होणाऱ्या चुका अजिबात होणारच नाही. रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.